आज मी आपल्यासाठी घेऊन आहे एक 3 BHK चा फ्लॅट जो रेंटसाठी उपलब्ध आहे. जे होम रेंटलसाठी जे घर शोधत आहेत त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असा ठरणार आहे. अतिशय लक्झरियस प्रोजेक्ट आहे. कल्पतरू इमिन्सा म्हणून जो कुलचेत रोडवरती हा प्रोजेक्ट अवेलेबल आहे. लोकेशन खूप सुंदर असं लोकेशन आहे. तर आता आपण हा जो 3 BHK बघणार आहे हा 3 BHK बी विंगमध्ये इमिन्सामध्ये आहे आणि याचा जो कार्पेट एरिया आहे 1050 स्क्वेअर फीटचा त्याचा कार्पेट एरिया आहे. ज्यावेळेस आपण घरामध्ये एंट्री करतो, घरामध्ये एंट्री केल्याच्या नंतर येथे आपल्याला एल शेपचा हॉल आपल्याला दिसत आहे. एल शेपच्या हॉलमध्ये आपल्याला लेफ्ट साईडला इथे डायनिंग स्पेस देण्यात आलेली आहे. साधारणपणे 7 ते 8 जणांचं सिटिंग बसेल असं इथे डायनिंग स्पेस देण्यात आलेलं आहे. डायनिंग स्पेसच्या समोरच्या साईडला जेव्हा आपण येतो तर ह्या इथे टीव्ही युनिटसाठी जागा दिलेली, तिथे आपल्याला टीव्ही युनिट लागू शकतो. टीव्ही युनिटच्या नंतर समोरच्या साईडला ह्या इकडे सिटिंग अरेंजमेंट आपली बसू शकते. सोफा सेट इथे येऊ शकतो आणि हॉलला लागूनच एक मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे. आपण बघू शकता अतिशय सुंदर अशी बाल्कनी आहे. हाईट पण जवळजवळ 10 फूट हाईट आहे, याची हाईट पण आहे. आणि बाल्कनी जेव्हा आपण उभं राहतो तर समोर जर बघितलं तर आपल्याला खालच्या साईडला ह्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज स्पेस दिसत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला स्विमिंग पूल आहे, क्लब हाऊस आहे, स्पेस आहे. सिनियर सिटीजनला बसण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात जागा देण्यात आलेली आहे आणि वॉकिंग ट्रॅक वगैरे देण्यात आले. जे P2 लेवलवरती हा सगळ्या ॲम्युनिटी देण्यात आलेला आहे. व्हेकल फ्री झोन आहे तो, जेणेकरून लहान मुलं खेळत असली तरी पालकांना काही चिंता राहणार नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या फ्लॅट सोबत 2 कार पार्किंग आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात व्हिजिटर कार पार्किंग देखील उपलब्ध आहे. त्याच्यामुळे घरामध्ये कोण गेस्ट वगैरे आले, कोण आलं तर प्रत्येक बिल्डिंग खाली व्हिजिटर कार पार्किंग आपल्याला देण्यात आलेली आहे. हॉलच्या घरात एंट्री केल्यानंतर जो आपण हॉलमध्ये येतो आणि हॉलच्या बरोबर लेफ्ट साईडला एक किचन देण्यात आलेलं आहे. किचनचा जर विचार करतो तर किचनला एंट्री करता समोरच्या बाजूला इथं फ्रीज साठी जागा देण्यात आलेली आहे. इथं आपला फ्रीज जाऊ शकतो आणि 2 प्लॅटफॉर्म देण्यात आलेले, डबल प्लॅटफॉर्म देण्यात आलेले आहे. इथे सिंक आहे आणि समोरच आपल्याला गॅस पाईपलाईन आलेली आहे फ्लॅटमध्ये. सध्या या फ्लॅटमध्ये मॉड्युलर किचन वगैरे असं काही बनवलेलं नाहीये, पण ह्या फ्लॅटचे मालक आपल्याला मॉड्युलर किचन बनवून देणार आहेत. इथे एक विंडो देण्यात आलेली जी क्रॉस व्हेंटिलेशन साठी खूप अत्यंत उपयुक्त अशी विंडो आहे. आणि या विंडोतून जेव्हा आपण बाहेर बघतो तर कुलचेत रोडचा व्ह्यू आपल्याला दिसतो आणि समोर खूप अति छान अशी ग्रीनरी आहे, मन प्रसन्न करण्याची ग्रीनरी आहे आणि अतिशय सुंदर हवा आपल्याला या घरामध्ये अनुभवायला भेटत आहे. किचन मधून बाहेर पडल्याच्या नंतर आपण आता कॉमन बेडरूम, किचन मधून बाहेर पडल्याच्या नंतर राईट हँड साईडला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. इथे वॉश बेसिन देण्यात आलेले आहे, WC आहे, शावर साठी स्पेस देण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर समोरच्या बाजूलाच हा एक मास्टर बेडरूम देण्यात आलेला आहे. मास्टर बेडरूम साधारणपणे 10 बाय 10 मास्टर बेडरूम आहे. राईट साईडला आपण बघू शकता इथे WC देण्यात आलेला आहे, इथे वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे आणि ह्या इथे शावर साठी आपल्याला स्पेस देण्यात आलेली. इथे शावर बघू शकता, हा शावर. आणि याच्या ज्या विंडो आहेत अतिशय मोठ्या विंडोज आहेत. याचा व्ह्यू देखील समोरच खाली जे क्लब हाऊस आणि हा जो एरिया दिलाय तो क्लब हाऊस दिसतो आपल्याला याच्यामधूनच. आणि ही दिशा ईस्ट अशी दिशा आहे, ज्याच्यामुळे सकाळचं सूर्यकिरण आपल्या घरामध्ये, सकाळचं ऊन आपल्याला घरामध्ये येणार आहे, डायरेक्ट येणार आहे. हा एक मास्टर बेडरूम झाल्याच्या नंतर जेव्हा बाहेर येतो तर लेफ्ट साईडला एक वॉर्डरोब साठी स्पेस देण्यात आलेली आहे. ही जी स्पेस आहे इथे आपण मंदिर ठेवू शकतो किंवा इतरही काही स्टोरेजसाठी आपण जागा करू शकतो. आणि बरोबर समोरच्या साईडला जर बघितलं तर इथे वॉशिंग मशीन साठी एक डेलिकेट अशी जागा देण्यात आलेली आहे. इथे आपली वॉशिंग मशीन राहू शकते. वॉशिंग मशीन टॅप पाण्याचा देण्यात आलेला आहे, ड्रेनेज लाईन देण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी खेळती हवा या फ्लॅटमध्ये आपण बघू शकता. दरवाजा मला धरून ठेवावा लागतो. त्याच्यानंतर हा एक कॉमन
कॉमन बेडरूम देण्यात आलेला आहे. कॉमन बेडरूम साधारणपणे हा 10x11 कॉमन बेडरूम आहे आणि याचा व्ह्यू देखील ॲम्बिटी स्पेसचाच व्ह्यू देण्यात आलेला आहे. खाली बघितलं आपल्या ॲम्बिटी दिसत आहे. समोरच्या साईडला फुटबॉल ग्राउंड फेसिंग आहे, ते दुसऱ्या कॉम्प्लेक्सचं एक आहे. आणि आता आपण बघणार आहोत मास्टर बेडरूम. हा जो मास्टर बेडरूम आहे त्याच्या एंट्रीला आतमध्ये, हा जो मास्टर बेडरूम त्याच्या एंट्रीला राईट साईडला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे. तर अटॅच टॉयलेट बाथरूम आपण बघू शकता इथे अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. अटॅच टॉयलेट आपण बघू शकता इथे वॉश बेसिन आहे, WC आहे आणि इथे देखील शॉवरची जागा देण्यात आलेली आहे. आणि ह्या साईडला हा आहे आपला बेडरूम. साधारणपणे 110 स्क्वेअर फीटचा हा देखील बेडरूम आहे, हा मास्टर बेडरूम आहे. आणि याचा व्ह्यू देखील खाली स्विमिंग पूल आणि गार्डन व्ह्यू आहे, जो ॲम्बिटी स्पेसचा आहे. आणि ह्या मास्टर बेडरूम मध्ये इथे आपल्याला कॉस्मेटिकसाठी एक खिडकी देण्यात आलेली आहे. ही जी आपण ओपन करतो तर घरामध्ये अतिशय सुंदर अशी हवा अनुभवायला आपल्याला भेटते. आणि ह्या मास्टर बेडरूम मध्ये साधारणपणे 3 डोअर येथील अशी वॉटर स्पेस देण्यात आलेली आहे. हा लक्झरियस असा प्रोजेक्ट आहे आणि प्रीमियम असा हा आपण 3 BHK बघत आहोत. ह्या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती शाळा, कॉलेज, मॉल्स हे देण्यात आलेले आहे. बाजूलाच अंबारी इंटरनॅशनल स्कूल आहे. काकोड लोकेशन मध्ये आपल्याला गोयंका इंटरनॅशनल स्कूल भेटत आहे आणि ब्रह्मांडच्या साईडला आपल्याला रेम्बो स्कूल आहे. त्याच्यानंतर कोळच्या जवळ डीमार्ट देण्यात आलेले आहे. तर अतिशय सुंदर असं लोकेशन आहे, जे आपल्या परिवारासाठी आणि स्वतःसाठी अत्यंत सुरक्षित अशी जागा आहे. ह्या फ्लॅटचं जे रेंट आहे 65,000 रेंट आहे आणि डिपॉझिट 2,25,000 ह्या फ्लॅटचं डिपॉझिट आहे, जे इंटरेस्ट पे सिक्युरिटी आहे. तर हा असा अतिशय सुंदर असा 3 BHK फ्लॅट आपण बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच आपण लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ करण्यासाठी आपण सबस्क्राईब करा.